सीताफळ कर करायचे बरीच लोक येतात बरं का आपल्या वॉलवर यूट्यूबच्या, कमेंट करतात. ज्यांना कोणाला आवडते ते लई चांगलं करतात, ज्यांना ठीकठाक वाटते ते आपलं बघून सोडून देतात, ज्यांना आवडत नाही ते रिपोर्ट करतात. आणि ज्यांना म्हणजे मग ते रिपोर्ट करणं, मग ज्यांना फारच असते ना तर मग ते निगेटिव्ह कमेंट करणं, तटस्थ राहून किंवा नाही आवडलं तर ते करणं. पण एखादी व्यक्ती का वारंवार येते, मी अशा कमेंट काही जण तर मला म्हणते ताई तुम्ही निगेटिव्ह कमेंट पण लाईक करतात. तर कारण मतांचा आदर आदर आपल्याला करावा लागतो आणि तो आपण केला पाहिजे. निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो कुणाचंही मत. पण ज्यांचा काही अभ्यास नसतो त्या ह्या विषयावरती आणि त्या व्यक्ती वारंवार येऊन आपल्याला कमेंट करतात, व्यक्त होतात. कदाचित त्यांना उत्तर पण अपेक्षित असतं किंवा मग त्यांना जाणीवपूर्वक मग तो त्रास देण्याच्या हेतूने त्या कमेंट अशा केल्या जातात. मी साधारणपणे जास्त लोकांना मी काही त्यांची नावं घेऊन हे करत नाही. आता याच्यात सुद्धा माझं काही त्यांना त्रास देण्याचा अजिबात हेतू नाही. त्यांची कदाचित माझे समज वेगळे असू शकते, त्यांच्यापेक्षा जास्त असू शकते, कमी असू शकते, एकमेकांचे असे असू शकतं. पण यूट्यूबला त्या 6 वर्षापासून त्यांचं हे आहे असं दिसतंय. हॅलो, मध्येच फोन येते. तर काही कमेंटला मी मात्र उत्तर देत असते नाव घेऊन. आता हे तुम्हाला टी दिसत असेल, टी वगैरे असं, तृप्ती कापशे नावाचा अकाउंट आहे 3730. मी यांच्या सगळ्या कमेंट्स बघितल्या तेव्हा मला त्याच्यामध्ये निगेटिव्हच दिसल्या सगळ्या माझ्या बाबतीतल्या कमेंट. आणि याच्यामध्ये त्यांनी माझ्या काही ज्या व्हिडिओवरती केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो ना आपण, काही लोकांना स्पष्टीकरण द्यायची गरज नसते, काही लोकांना द्यायचं असतं. त्यांची समज माझी समज कशी आहे, त्यांच्या समजमध्ये किती फरक आहे हे तुम्हाला कमेंटमधून आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला नक्की जाणव. एक व्हिडिओ कुठला तरी आहे बघा, सगळ्या बायका अशा नसतात, काही खरंच सोज्वळ साध्या असतात, म्हणजे तुमच्या विरुद्ध असतात. म्हणजे मी जशी आहे तशा सगळ्या बाया नसतात. अगदी आय ॲग्री, मी ॲग्री आहे की माझ्यासारख्या सगळ्या बाया नसतील. सोज्वळही असतात, साध्या असतात, अगोचरही असतात, नॉलेज असणाऱ्या असतात, ज्ञानी असतात, सभ्य असतात, वेगळ्या कॅटेगरीतल्या महिला असतात. त्याच्यामुळे माझ्यासारख्या सगळ्या महिला असतील असं मला का वाटावं. आणि मला माहीत आहे ना की सगळ्या महिला सारख्या नसतात. त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं की माझ्या विरुद्ध त्या महिला माझ्या विचाराने विरुद्ध विचाराच्या असतात. अगदी माहीत आहे. दुसरी त्यांची कमेंट आहे, तुम्ही कुठे घसरतील काम करता. त्यांना असं म्हणायचं बहुतेक, तुम्ही कुठे घरातील काम करता. त्यांना असं व्हायचं मी घरातलं काम करत नाही. कदाचित त्यांनी माझ्या आसपास येऊन बघितले की काय मला माहीत नाही. माझ्या माहितीस्तव तर आम्ही दोघं नवरा बायको आम्ही करतो. 2 लेकरं आहेत, आमचा संसार आहे. ज्याला जे जमतंय, ज्याला जे शक्य आहे, ज्याला जे येतंय ते आम्ही करतो, ज्याला जे येत नाही ते आम्ही शिकवतो. आणि अशा पद्धतीने दोघांची कामं आम्ही करतो घरामध्ये, संसारामध्ये. तुमचा तो गैरसमज आहे की मी काम करत नाही. फक्त आम्ही हे सांगतोय, समाजामध्ये अवेअरनेस करतोय की घर काम करणं हे फक्त स्त्रीचं काम नाही, तर ते पुरुषाचं सुद्धा काम आहे, नवऱ्याचं सुद्धा काम आहे. आणि नुकताच आता हायकोर्टाने पण सांगितलेलं आहे
की घरचं काम करणं हे फक्त पत्नीचं काम नाही आहे, तर ते पतीचं सुद्धा काम आहे. सो तुमच्या माहितीस्तव ते तुम्ही जरा घरातल्या नवऱ्याला मुलांना शिकवा हे काम करायला. आणि घरातल्या नवऱ्याला मुलाला काम करायला लावणं हे कुठेही बेकायदेशीर नसतं. हं फार काय म्हणतात ना, आपल्या घरात जर विशेष माणसं असतील तर मात्र त्यांच्यासाठी आपल्याला करावं लागतं. दुसरं आहे, जाणारी जातच असते, कितीही कंट्रोल करा. हा व्हिडिओ शॉर्ट आहे, त्याच्यावरती त्यांच्या 2 कमेंट आहेत. आणि जे नवरे कंट्रोल करतात ना, ते जोरू का गुलाम नसतात, ते काम करतात, घरी बसून खात नाहीत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माझा नवरा घरी बसून राहतो, तो काही काम करत नाही आणि घरी बसून खात नाही. माझा नवरा घरी बसून खाऊ, त्यानं मला बाहेर आणून देऊ, तो कामाला जातोय, तो नाही जात. हे तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे, कारण त्याच्याजवळ मी दिवस रात्र असते. तुम्ही माझ्या नवऱ्याजवळ राहत नाहीत दिवस रात्र तृप्तीताई. हां त्याच्यामुळं जोरू का गुलाम, आम्ही असं म्हणत नाहीत की गुलाम नवऱ्याने राहावं किंवा गुलाम महिलांनी राहावं. असं अजिबात त्याच्या पाठीमागचा आमच्या अवेअरनेसच्या जे व्हिडिओ असतात त्याच्या पाठीमागचा असा अजिबात हेतू नसतो. हां पण तुम्हाला जर गुलामी करायची सवय लागलेली आहे तर ती तुमची चॉईस आहे, तुमची आवड आहे, तुमची अडचण आहे, तुमची नड आहे, असं मला वाटतं. मला माहीत नाही, तुमचा नवरा नसेलही गुलाम, परंतु तुम्ही गुलामी तुम्हाला राहायची सवय असेल तर दॅट्स ओके, आम्हाला अडचण नाही. परंतु माझ्या नवऱ्याबद्दल बोलत असताना तुम्ही माझ्या नवऱ्याजवळ 1 तासभर सुद्धा नाही घालवलेला कधी. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना तो घरात राहतो आणि घरात बसून खातो. जर माझ्या नवऱ्याला मी खाऊ घालत असेल, जगवत असेल तर मला अडचण नाही ना. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की नवऱ्यांनाच घरामध्ये संसाराच्या गाड्यामध्ये आणून करून खाऊ घालावं लागतं, जगवावं लागतं. काय फरक पडतो एखाद्या पुरुषाला एखाद्या महिलेनं जगवलं, एखाद्या महिलेनं घरात बसवलं, किंवा त्याची अडचण नसेल, किंवा त्याला वाटलं मला राहायचं आहे, किंवा तिला वाटलं की तू घरी थांब मी बाहेरचं करते, किंवा तिला असं वाटलं की तू बाहेरची गाडी घेतलेली तर गाडीवरचा धंदा तू करू नयेस तर मी घरचं करते, तुला ज्या दिवशी धंदा नसेल त्या दिवशी तू घरचं कर, मी बाहेरचं करते, असं जर आमचं काही ठरवलं असेल हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना. मग तरीसुद्धा एखाद्याच्या नवऱ्याबद्दल तो घरी बसून राहतो, किती कमालीनं किती बोलतात ना. ते तुम्हाला असे नवरे भेटत नाहीत म्हणून तुमची जळफळाट होते का, मला तर वाटतंय. तिसरी त्यांची नवऱ्यांची बायकांकडून अपेक्षा का असते, स्त्रीकडून प्रेमाबाबत वगैरे, असा माझा एक व्हिडिओ आहे. लैंगिक ह्याच्या कंसामध्ये तो विषय आहे. वायटीवर कोणीही असे व्हिडिओ टाकत नाही, फक्त तुम्हीच टाकता. बरोबर आहे, कारण एवढं बोल्ड बोलणं, धाडसाने बोलणं, मत मांडणं, अभिव्यक्त होणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही, किंवा जमलं तरी त्यांना व्यक्त होऊ दिलंच पाहिजे किंवा व्यक्त होऊ दिलं जातं असं नसतं. खूप साऱ्या स्त्रियांना बंधनं असतात, त्याच्यामुळे त्या स्त्रिया व्यक्त होत नाहीत, त्यांना भीती असते किंवा आवडत नाही, लोक काय म्हणतील याचं त्याच्या पाठीमागं कारणं खूपशी असतात. मांडतात विचार वेगळ्या पद्धतीने मांडतात. मी डबल मिनिंगनं वगैरे असं काहीही बोलत नाही, स्ट्रेट फॉरवर्ड माझे विचार असतात. मी सरळ स्पष्टपणे बोलते आणि ते विचार हे माझे कुठेही असंवैधानिक नसतात आत्तापर्यंत तरी. तृप्ती त्यांचीच आणखीन एक कमेंट आहे. नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून कशाला व्हिडिओ काढता, लहान मुले बघतात आणि नारायणराव तुम्ही सुद्धा काही सांगत नाही त्यांना. त्यांचं असं म्हणणं आहे की नवऱ्याच्या खांद्यावर हात टाकलेला व्हिडिओ मी टाकायचा नाही. इकडं चित्रपट तुम्ही मात्र बिकनीवरचे बघायचे, हिरोनीचे है ना, माचोच्या ॲडव्हर्टाईज बघायच्या चड्ड्यावरच्या. नवऱ्याच्या अंगावर हात टाकला, खांद्यावर हात टाकला, त्याच्यातून कुठलीही अश्लील असं काहीही दृश्य नसतं, तरीसुद्धा तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला नवरा पिडतोय का जास्त तृप्तीताई तुम्हाला, किंवा घरातल्या बापानं तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न केलेलं आहे का, किंवा हे काही जरी नसेल ना तर तुम्ही त्या संस्कारात वाढलेला आहेत. मला असं वाटतं बाईनं कसं वागलं पाहिजे, आणि हे वाहून न्यायला ते जरा खांद्यावरचं ओझं कमी करा, म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं जाईल येत्या काळात. तुम्हाला जर मुलगी असेल ना
मग तुम्हाला कळेल जावई आल्याच्या नंतर मुलीला काय त्रास होतो, मुलींचे हक्क काय असतात, आणि मुलांचे काय, जावई कसा त्रास करतात वगैरे. हे जे आहे ना, हा त्याच्यातला अभ्यास तुमचा वाढवा. हे खांद्यावरचं तुमच्या जे वज आहे ना, वाहकपणाचं, जुनाट विचाराचे वाहकपणाचं, जो तुमच्याकडे विचाराचा हे आहे ना, ते जरा कमी करा, म्हणजे तुमचं वजन कमी होईल. आणखीन एक महत्त्वाचं आहे, आम्ही फिमेल कॉन्डम मागितले तर नारायण पळून जातो, मेडिकलवाले पण हे होतात. यावरचा तो व्हिडिओ आहे. अर्थात मी अशा शहरात राहते, बीड जिल्हा हा मराठवाड्यातला आहे, तो ग्रामीण भागातला जास्त येतो इकडे. आणि मेडिकलवर जर आम्ही फिमेल कॉन्डम मागितले तर साहजिकच ती घटना खरी घडलेली होती माझ्या नवऱ्यासोबत. माझा नवरा नाही मागत, पण मी जेव्हा मेडिकलवाल्यांना विचारलं, नवऱ्यासोबत असताना विचारलं, तेव्हा मेडिकलवाल्यांना पण हे वाटलं होतं, कारण की फिमेल कॉन्डम हे आजपर्यंत आमच्या इकडे कुठेही विक्रीला आलेले नाहीत. ते फक्त नॅको प्रोव्हाइड करतं वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये, सरकारी जे असतात तिकडे, ज्याच्यामध्ये म्हणजे एमसॅक्स जे आहे, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन जी आहे, तर ती महाराष्ट्रामध्ये HIV रोकथाम होण्यासाठी, एड्सचे रोग होण्यासाठी ते प्रोव्हाइड केले जातात. जसे पुरुषांचे कॉन्डम प्रोव्हाइड केले जातात तसे महिलांचे असतात, परंतु महिलांचे कॉन्डम हे महाग असतात, पुरुषांचे हे स्वस्त असतात. आणि महिलांचे फिमेल कॉन्डम जे आहेत तर ते अद्याप खुलेआमपणे त्याची विक्री नाही, ते महागडे असल्यामुळं प्रोव्हाइड होत नाहीत, दुकानात उपलब्ध होत नाहीत. आणि आम्ही विचारलं होतं ते त्याच्या संदर्भाने, तर त्यांनी म्हणले, मॅडम हे असं काही आणखीन आलंच नाही, आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय तुमच्याकडून हे. तर मग त्यांना पण कळलं की अरे फिमेल कॉन्डम पण नसतात. आणि यावरती मी बोलते, म्हणजे मी असलेल बोलते असं काही नाही. सरकार नॅको जे आहे, नॅशनल एड्स हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला लॉंग फॉर्म जे आहे तो तुम्ही शोधा, पण नॅको ज्याला म्हणतो, एमसॅक्स महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन जे आहे, एमसॅक्स आणि नॅको हे दोन्हीही महाराष्ट्र शासनाचं राज्य सरकार, आणि नॅको म्हणजे नॅशनल. तर नॅको ही संस्था जी आहे, तर ही सुद्धा सरकारी FC नावाचे कॉन्डम हे प्रोव्हाइड करते महाराष्ट्रात आणि देशामध्ये एड्सला कंट्रोल करण्यासाठी. जर सरकार त्याची ॲडव्हर्टाईज, जाहिरात करत असेल, तर सत्यभामा सौंदरमल फिमेल कॉन्डमवर बोलते आणि ते अश्लील आहे असं का वाटतं तुम्हाला? तृप्ती कापसे ताई, तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे याच्यावरती आम्ही बोललं नाही पाहिजे. त्यांचं काय म्हणे 7 महिन्यापासून पुढे काय बोलल्या कळलं नाही काय. मी तो व्हिडिओ आता गेल्या 2 वर्षाखाली टाकलेला होता, त्याच्यामुळे माझ्याही लक्षात नाही आहे. परंतु त्या काही ठराविक व्हिडिओवरती ह्या कमेंट त्यांनी केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की तृप्तीताई, महिला आहोत म्हणून आपण विषयांवरती बोललं नाही पाहिजे. महिला आहोत म्हणून आपल्या नवऱ्यांनी कामच केलं पाहिजे आणि त्यांनी कष्टच केलं पाहिजे, त्यांनी बाहेर जाऊन कमवलंच पाहिजे. या गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी आहेत, तर इथे स्त्री पुरुष समानता, भेदभाव हा जो आहे समाज करतो, इथल्या व्यवस्था करतात, जात पितृसत्ता करत असते. सो त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी वाहून नेणं बंद केलं पाहिजे. मी जे भोगलंय ते माझ्या मुलींनी, माझ्या बहिणींनी, माझ्या माईंनी जे भोगलंय ते माझ्या पुढच्या पिढीने भोगू नये, यासाठीचे आपले प्रयत्न असले पाहिजे, तर आपण ते केले पाहिजेत. आपण बुरसटलेल्या विचारामध्ये नाही बसलं पाहिजे. माझा नवरा घरात काम करो अथवा तो बाहेर करो, हा आमच्या संसाराचा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्हाला जर वाटलं सत्यभामा सौंदरमलचा नवरा घरात बसून खाते आणि याविषयी माझी तक्रार आहे, तुम्ही जा एखाद्या पोलीस स्टेशनला, तुम्हाला पोलीस काय सांगते आणि कायदा काय सांगते मग तुम्हाला कळेल. कोण घरात बसून खातंय, कोण कुणाला जगवतंय, कुणाच्या खांद्यावर कुणाचं वज आहे, हे तुम्हाला कशाला कोडं पडायला पाहिजे? खूप साऱ्या महिलांना तर हाच प्रश्न असतो, सत्यभामाचा नवरा बैल आहे. पुरुष म्हणल्यानं एक वेळेस वाटतं किंवा त्यांना वाटणं साहजिक आहे, पण महिलासुद्धा, काही महिला, तिचा नवरा बैल आहे. अरे मी काय म्हणते, माझा नवरा मला बैल भेटलाय ना तो मला, पण तुम्हाला माणूस नवरा भेटणं अपेक्षित आहे. ज्या अशा तुम्हाला, मला माहीत नाही तुम्हाला नवरा आहे का नाही, परंतु तुमचे जर असे स्वभाव असतील तर नवरे टिकणार सुद्धा नाहीत.
आणि एखादा पुरुष त्याच्या संसारासाठी, त्याच्या लेकराबाळासाठी त्याच्या बायको त्याला समजून घेत असेल, अगर तो बायकोला समजून घेत असेल, ही त्याची कमजोरी नाही आहे, ही त्याची ताकद आहे. आपल्याकडं मिशाला ताव दिला आणि मिशा पिरगळून असं हे दिलं म्हणजे तो मर्द होत नाही. रोज बाईला मारणारा आणि तिला कंट्रोलमध्ये ठेवणारा पुरुष हा आमच्या नजरेत मर्द कधीच नसतो. मर्दानगीचे लक्षणं वेगळे आहेत. मर्दानगीच्या संकल्पना समाजानं वेगळ्या सांगितल्यात. मर्दानगीच्या संकल्पना इथलं संविधानिक मूल्य जे आहेत ते वेगळं सांगतं. इथे स्त्री पुरुष हे एकमेकाचे परस्पर पूरक आहेत. एकमेकांच्या गरजा एकमेकांसोबत राहून ते पूर्ण होतात. स्त्री महान आहे किंवा पुरुष महान कमी आहे किंवा फार जास्त आहे असं काहीही नसतं. हे दोघं समाजातला एक घटक आहेत आणि त्यांच्या विचाराने जर ते करत असतील, तृप्तीताई तुमच्यासारख्या महिलांना मला वाटतं अडचण नसावी. कमेंट करत असताना अभ्यास करून कमेंट टाका. माझ्यासारख्या महिलांनी म्हणजे खूप साऱ्या महिला माझ्या अशा पद्धतीनं टाकतात व्हिडिओ. असं मला असं वाटतच नाही की त्यांनी टाकावेत किंवा त्या टाकतील किंवा टाकत नाहीत. मला माहीत आहे त्यांचा अभ्यास नसेल, त्यांच्या अडचणी असतील, त्यांना व्यक्त होऊ दिलं जात नसतं, त्यांच्यावर कंट्रोल असतं. उगा आपलं यूट्यूब मोबाईलमध्ये असतं म्हणून बघतात. कुणाला रेसिपीचे व्हिडिओ बघायचे असतात, कुणाला काय काय असतं. वेगवेगळे कंटेंट वेगवेगळ्या महिला यूट्यूबरचे वेगवेगळ्या लोकांचे आहेत. सो माझ्यासारखे कंटेंट सगळ्यांचेच असावेत असं काही नाही. वेगवेगळे कंटेंट असतात त्यांचे ते चालवतात. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांमध्ये मी सगळ्या सारख्याच असतात असं मी गृहीत धरत नाही. तुम्ही मात्र सरसगटीकरण असं करू नका. सत्यभामासारखी एखादी महिला असू शकते जे समाज मान्यतेच्या वेगळ्या दिशेनं जाऊ शकते. सो मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नांची उत्तरं काही मिळाले असतील, तुम्ही काही प्रश्न पण विचारले होते, ते दुसऱ्या मोबाईलमध्ये ह्याच्यामध्ये राहिलं, त्याचं हे काढलं नाही. बाकी तुम्ही मला काही महिलांची नावं पण घेतात, हिला तुम्ही सपोर्ट का करता आणि तिला सपोर्ट का करता. मी कुठल्याही व्यक्तीला बेकायदेशीर कृतीत कधीही सपोर्ट करत नाही. माझ्याकडं कुणी काम दिलेलं असेल ते काम मी माझं प्रामाणिकपणाने करते. त्याची वाच्यतासुद्धा मी कुठेही करत नाही. त्याच्यामुळं मी काय काम करायचं आणि कुणाला सपोर्ट करायचा कुणाला नाही करायचा हे माझ्यापेक्षा तुम्ही आणखीन लोकांना सांगणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं. तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील मला असं वाटतं. थँक्यू.